वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट जून 2026 विषय मराठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी, भाषा 1 आणि भाषे 2 साठी आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न संपूर्ण अभ्यासक्रमाच्या आधारावर या ठिकाणी आणले आहोत. मित्रांनो, म्हणजे परीक्षेमध्ये जशा प्रकारचे प्रश्न मराठी विषयामध्ये विचारले जातात मित्रांनो, टोटली अभ्यास करून टोटली अनालायसिस करून आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये या ठिकाणी इम्पॉर्टंट प्रश्न ऍड करत आहोत. मित्रांनो, व्हिडिओ क्रमांक 14 आपण आज पाहणार आहोत. यापूर्वी 13 व्हिडिओ आपल्या प्लेलिस्ट मध्ये आपण अपलोड केलेले आहे मित्रांनो, ते सुद्धा तुम्ही पाहू शकतात. म्हणजे 2013 ते 2025 च्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे संपूर्ण प्रश्न आलेले आहेत मित्रांनो, ते संपूर्ण अनालायसिस करून आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रश्न या ठिकाणी ऍड करत आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट जून 2026 साठी तुम्हाला जवळपास 250 व्हिडिओ या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आत्ताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. आता हे बघा, पहिला जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की पोलिसांनी चोर पकडला. ओके, प्रयोग ओळखा. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग किंवा सकर्मक कर्तरी प्रयोग. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहे आणि वाक्य दिलेलं आहे की पोलिसांनी चोर पकडला. अशा प्रकारे एक वाक्य दिलेलं आहे. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे कर्मणी प्रयोग, आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, या प्रश्नासंदर्भात जे संपूर्ण माहिती, संपूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे तुम्ही पाहू शकतात की कर्ता कोण आहे तर पोलीस आहे. ओके, कर्ता कोण आहे तर पोलीस आहे. ला नी प्रत्यय आहे आणि पोलीसला नी प्रत्यय लागलेला आहे. कर्म कोण आहे तर चोर आहे, म्हणजे प्रथमा विभक्ती प्रत्यय रहित आहे. म्हणजे चोर काय आहे तर चोरला प्रत्यय नाही, म्हणजे प्रत्यय रहित आहे. आणि क्रियापद काय आहे तर पकडला, म्हणजे कर्माच्या चोर पुल्लिंग लिंग वचनानुसार बदलते. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण वाक्य तयार केला की पोलिसांनी चोरी पकडली, ओके, पोलिसांनी चोरी पकडली, तर या ठिकाणी क्रियापद बदलत आहे, त्यामुळे हे कर्मणी प्रयोग आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 2. आता दुसरा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की काळे भोर डोळे सुंदर दिसतात. या वाक्यामध्ये उद्देश कोणते आहे? आता उद्देश म्हणजे काय तर उद्देश म्हणजे मित्रांनो कर्ता. आता डायरेक्ट इनडायरेक्ट प्रश्न असा झाला की काळे भोर डोळे सुंदर दिसतात, या वाक्यात कर्ता कोणता आहे किंवा उद्देश कोणते आहे? अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा की उद्देश म्हणजे काय तर उद्देश म्हणजे कर्ता. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत: डोळे, सुंदर, दिसतात किंवा काळे भोर. तर बघा, दिसणारे कोण तर डोळे, म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 1 दिलेला आहे डोळे, आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे एक असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, कारण तुम्ही माहिती पाहू शकतात की सर जशा प्रकारे दिलेलं आहे की मराठी व्याकरणानुसार उद्देश म्हणजे वाक्यातील कर्ता म्हणजे सब्जेक्ट होय. ज्यांच्याबद्दल माहिती सांगितली जाते त्याला उद्देश असे म्हणतात. त्यानंतर काळे भोर डोळे सुंदर दिसतात, या वाक्यातील दिसणारे काय आहे तर डोळे आहे, म्हणून डोळे हा या वाक्यातील उद्देश आहे. म्हणजे ऑप्शन जे आपला 2 दिलेला आहे बरोबर राहणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की मी रोज सकाळी पहाटे उठतो व 1 तासभर शाळेचा अभ्यास करतो. हा वाक्य प्रकार कोणता? आता हे बघा मित्रांनो, सोपा प्रश्न आहे, कारण या ठिकाणी 2 संयुक्त वाक्ये व या उभयन्वी अव्ययांनी जोडलेले आहे. म्हणजे पहिलं वाक्य काय आहे की मी रोज सकाळी पहाटे उठतो व 1 तासभर शाळेचा अभ्यास करतो, म्हणजे संयुक्त वाक्य झाला. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला राईट आन्सर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल मित्रांनो आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. स्पष्टीकरण दिलेलं आहे तुम्ही पाहू शकतात की वाक्यात मी रोज सकाळी पहाटे उठतो आणि मी 1 तासभर शाळेचा अभ्यास करतो ही 2 स्वतंत्र केवळ वाक्य
व या प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययाने जोडली गेली आहेत. दोन केवळ वाक्य प्रधानत्व सूचक अव्ययाने जेव्हा जोडली जाते त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात. म्हणजे पर्याय जे आपला संयुक्त वाक्य ऑप्शन 3 असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 3 दिलेला आहे आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की खालीलपैकी प्रत्येक घटित शब्द कोणता. आता हे बघा मित्रांनो, उपसर्ग काय आणि प्रत्यय काय सर्वांना माहित आहे. उपसर्ग म्हणजे सुरुवातीला लागलेला शब्दांश आणि प्रत्यय म्हणजे शेवटी लागलेला शब्दांश. अपन हिंदी में भी हम इसको इसी तरीके से कहते हैं. आता 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे. बागवान, शानबान, बगीचा किंवा बागेवाडी अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि प्रत्येक घटित शब्द कोणता, तर बागवान आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे, ऑप्शन जे 1 दिलेला आहे मित्रांनो आपला बरोबर उत्तर राहणार आहे. कारण जशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी स्पष्टीकरण पाहू शकतात की सर जशा प्रकारे दिलेला आहे की बाग या मूळ शब्दाला वान हा फारसी प्रत्यय लागून हा शब्द तयार झाला आहे. जसे गाडीवान, धनवान अशाच प्रकारे बागवान हा शब्द तयार झालेला आहे. जर तुम्ही म्हटलं की सर शानबान पण तसाच शब्द आहे, हा शानबान जे आहे ते अभ्यस्त जोड शब्द प्रकारातील शब्द आहे. म्हणजे ऑप्शन जे आपला 1 राहणार आहे, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. 5वा प्रश्न काय आहे की चाकू मुळे यातील मुळे हे कोणते अव्यय आहे. आता हा प्रश्न सोपा आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. उभयान्वी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, क्रिया विशेषण अव्यय किंवा शब्दयोगी अव्यय. प्रश्न आहे सर की चाकू मुळे यातील मुळे हे कोणते अव्यय आहे, तर शब्दयोगी अव्यय असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 4 दिलेला आहे, पर्याय जे 4 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट राहणार आहे. कारण 21 जून रविवार 21 जून पेपर 1 आणि पेपर 2 भाषा 1 आणि भाषे 2 मध्ये तुम्हाला सेम टू सेम अशाच प्रकारचे प्रश्न पाहायला मिळणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला प्लीज लाईक करा. आता हे बघा या ठिकाणी प्रश्न काय दिलेला आहे. प्रश्न जशा प्रकारे दिलेला आहे की सांध्य पर्वातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी कोण, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. PYQ आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. इंद्रजित भालेराव, विठ्ठल वाघ, सुरेश भट किंवा कवी ग्रेस. तर हे बघा ऑप्शन जे D असेल, पर्याय जे 4 असेल ग्रेस आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. मित्रांनो आता ग्रेस या कवीचे पूर्ण नाव काय, कॉमेंट करू तुम्ही सांगू शकतात की ग्रेस या कवीचे पूर्ण नाव काय आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. 7वा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की वचनानुसार अचूक नसलेली शब्दजोडी ओळखा. आता हे बघा मित्रांनो, वचनानुसार अचूक नसलेली शब्दजोडी कोणती, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा भाषा, भाषा बरोबर आहे. सभा, सभा या ठिकाणी हे सुद्धा बरोबर आहे. भाषण, भाषणे असला पाहिजे होता, चुकीची जोडी आहे. आणि आज्ञा, आज्ञा या ठिकाणी हे सुद्धा बरोबर आहे. परंतु भाषण, भाषणे असला पाहिजे होता. म्हणजे ऑप्शन जे 3 आहे, पर्याय जे 3 आहे मित्रांनो ते अचूक जोडी या ठिकाणी असणार आहे. स्पष्टीकरण दिलेलं आहे की भाषणे, भाषणे हे नपुसक लिंगी नाम आहे. नियमानुसार अकारांत नपुसक लिंगीचे नामाचे अनेक वचन एकारांत होते, त्यामुळे भाषणचे अनेक वचन भाषणे असे व्हायला हवे. म्हणजे ऑप्शन जे 3 आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न काय आहे. प्रश्न बघा सर, प्रश्न जशा प्रकारे दिलेला आहे की खालीलपैकी प्रत्ययरहित विभक्ती कोणती. आपण आत्ताच प्रश्न पाहिला आहे मित्रांनो की प्रत्ययरहित विभक्ती कोणती असते. सोपा हा प्रश्न आहे. तर हे बघा ऑप्शन जे 2 दिलेला आहे, प्रथमा विभक्ती प्रत्ययरहित विभक्ती आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. 9वा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की शुद्ध लेखनाच्या नियमानुसार अचूक शब्द कोणता. जिस प्रकार हमको हिंदी में प्रश्न पूछे जाते सर की वर्तनी के हिसाब से शुद्ध शब्द का चयन कीजिए, तशाच प्रकारे आपल्याला मराठीमध्ये हा प्रश्न दिलेला आहे की अचूक शब्द कोणता किंवा शुद्ध लेखनाच्या नियमानुसार अचूक शब्द कोणता. तर हे बघा निर्गुण अशा 4 प्रकारे या ठिकाणी दिलेले आहे. आणि निर्गुण कशा प्रकारे लिहिला जातो, तर ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला राईट आन्सर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न विचारलेला आहे की फकीरांचे अभंग
किंवा फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी कोण आहे, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, फमू शिंदे किंवा विठ्ठल वाघ, अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी जे असणार आहे ते फकीरराव मुजाजी शिंदे म्हणजे फमू शिंदे आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, स्पष्टीकरण तुम्ही पाहू शकतात की फकीराचे अभंग हा कविता संग्रह सुप्रसिद्ध कवी फमू शिंदे म्हणजे फकीरराव मुंजाजी शिंदे यांनी लिहिला आहे. त्यांना आई या कवितेमुळे मोठी प्रसिद्धी मिळाली होती. म्हणजे ऑप्शन जे 3 राहणार आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी तुम्हाला जवळपास 250 व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी, सोबतच समाजशास्त्र आणि परिसर अभ्यास या 5 विषयाचे जवळपास तुम्हाला 250 व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, तर जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. संपूर्ण अभ्यासक्रम आमच्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर केला जाणार आहे. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 11. आता पुढचा जे प्रश्न आहे सर, प्रश्न कशा प्रकारे दिलेला आहे की खालीलपैकी रीती वर्तमान काळातील वाक्य ओळखा. आता हे बघा मित्रांनो, रीती वर्तमान काळातील वाक्य कोणते, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तुम्ही पुढे व्हा, मी आलोच. ऑप्शन 2, देवा सर्वांना सुखी ठेव. ऑप्शन 3, मी खात्रीने उत्तीर्ण होईन. किंवा ऑप्शन 4, तो नेहमीच उशिरा येतो. अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि प्रश्न आहे की रीती वर्तमान काळातील वाक्य कोणते, अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे की तो नेहमीच उशिरा येतो, आपला या ठिकाणी रीती वर्तमान काळातील वाक्य असणार आहे. म्हणजे पर्याय जे 4 दिलेला आहे, ऑप्शन जे 4 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे. प्रश्न तुम्ही पाहू शकतात की शब्दांच्या एकूण जातीपैकी किती शब्द जाती अविकारी आहेत. तर हे बघा मित्रांनो, सोपा प्रश्न आहे. 4 विकारी आणि 4 अविकारी. जशा प्रकारे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद विकारी आणि 4 अविकारी म्हणजे क्रिया, विशेषण, अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयन्वी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. तर ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे म्हणजे 4 आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे. प्रश्न तुम्ही पाहू शकता. जशा प्रकारे हा प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे आहे की सामान्यतः स्त्रियांना दागदागिने व भारी कपड्यांची भारीच आवड असते. यातील भारी हा शब्द कोणत्या जातीमध्ये येतो, अशा प्रकारे हा सोपा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. विशेषण, क्रिया विशेषण, क्रियापद किंवा सर्वनाम, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, भारी हा शब्द विशेषण असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असणार आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. आता 14वा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की हो तर अगदी बरोबर 110 मोहऱ्या होत्या. वाक्य प्रकार ओळखा. आता हे बघा मित्रांनो, एक वाक्य दिलेलं आहे की हो तर अगदी बरोबर 110 मोहऱ्या होत्या. वाक्य प्रकार कोणता आहे? उद्गारार्थी वाक्य आहे, होकारार्थी वाक्य आहे, नकारार्थी वाक्य आहे किंवा प्रश्नार्थक वाक्य आहे. अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि होकारार्थी वाक्य आपला बरोबर उत्तर राहणार आहे. म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. 15वा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की खालील वर्णापैकी मृदू वर्ण कोणता, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा, 2 वर्ण कठोर असतात आणि त्यानंतरचे 2 वर्ण मृदू असतात. जशा प्रकारे क ख कठोर वर्ण, ग घ मृदू वर्ण, च छ कठोर, ज ज मृदू. ओके, तशाच प्रकारे या ठिकाणी प फ हे कठोर वर्ण आहे आणि ब भो म्हणजे बो आपला या ठिकाणी मृदू वर्ण राहणार आहे. जशा प्रकारे घोष अघोष हिंदी में होते हैं, तशाच प्रकारे आपला ऑप्शन जे बी असेल, पर्याय जे बी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. आता हे बघा मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी
आपले जे नोट्स आहे परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आणि अपडेट नोट्स आहे मित्रांनो, ते रेडी झालेले आहे. हजारो विद्यार्थ्यांनी आतापर्यंत हे परचेस केलेलं आहे मित्रांनो. महाटेट 2026 अपडेट नोट्स आहे. यामध्ये तुम्हाला मराठी, हिंदी आणि बालमानसशास्त्र विषयाचे नोट्स मिळणार आहे मित्रांनो. 399 मध्ये आपण हे कॉम्बो पॅक या ठिकाणी तयार केलेला आहे आणि लिमिटेड कॉम्बो पॅक असणार आहे मित्रांनो. म्हणजे जवळपास 618 रुपये प्राइस होती, आपण फक्त या ठिकाणी 399 रुपये प्राइस ठेवलेला आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर सिम्पली हाय करा. तुम्हाला स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. कारण जशा प्रकारचे नोट्स आपण तयार केलेले आहे, पेपर 1 आणि पेपर 2 साठी हे नोट्स उपलब्ध असणार आहे मित्रांनो. आणि फक्त 90 मार्कासाठी हे नोट्स आहे आणि 90 पैकी जवळपास तुम्हाला 70 मार्क या ठिकाणी मिळाले पाहिजे. अशा प्रकारे आपण हे नोट्स तयार केलेले आहे. जर तुम्हाला फक्त हिंदी पाहिजे तुम्ही हिंदी घेऊ शकतात, जर तुम्हाला फक्त मराठी पाहिजे तर तुम्ही मराठी घेऊ शकतात. म्हणजे हिंदीचा जे प्राइस आहे तो 219 आहे, मराठीचा 199 आणि बालमानसशास्त्र 199. आणि जर आपण कॉम्बो पॅक एकत्र परचेस केला, कारण 2026च्या परीक्षेसाठी हे अपडेट नोट्स आपण तयार केलेले आहे मित्रांनो. 2025च्या परीक्षेमध्ये जे नोट्स आपण वापरले होते त्या नोट्समध्ये खूप काही बदल करून आपण या ठिकाणी हे नोट्स ॲड केलेले आहे. आणि आपला जे निकाल आहे 2024च्या परीक्षेचा तुम्ही पाहू शकता, 2025च्या परीक्षेचा तुम्ही पाहू शकतात, किंवा रिसेंटली जी सीटेटची परीक्षा झाली होती फेब्रुवारी 2026 तेच निकाल सुद्धा तुम्ही पाहू शकतात मित्रांनो. म्हणजे हजारो आमचे विद्यार्थी पास झालेले आहे. तर तुमच्याकडे चान्स उपलब्ध आहे मित्रांनो. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. झेरॉक्स करून अभ्यास करा, म्हणजे काही जास्त पेजेस नाही मित्रांनो. आणि टोटली इम्पॉर्टंट कॉन्टेंट जो आहे ते आपण या नोट्समध्ये ॲड केलेलं आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. तर व्हिडिओला पुन्हा एकदा लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न, चला प्रश्न क्रमांक 16. ओके, 16वा प्रश्न. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. प्रश्न काय आहे बघा, प्रश्न दिलेला आहे की बापरे डॅश डॅश केवढा मोठा हा साप, रिकाम्या जागेसाठी योग्य विरामचिन्ह निवडा. आता बापरे केवढा मोठा हा साप, पूर्णविराम, उद्गारवाचक चिन्ह, अर्धविराम किंवा प्रश्नचिन्ह. सोपा प्रश्न आहे, उद्गारवाचक चिन्ह या ठिकाणी वापरला जाणार. म्हणजे ऑप्शन जे 2 आहे, पर्याय जे 2 दिलेला आहे, आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. 17वा जे प्रश्न आहे सर अशा प्रकारे दिलेला आहे की नित्य, सदा, सर्वदा, सतत, नेहमी ही कोणती क्रियाविशेषण अव्यय आहेत ते लिहा. आता हे बघा, नित्य, सदा, सर्वदा, सतत, नेहमी ही कोणती क्रियाविशेषण अव्यय आहे, तर सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे, पर्याय जे 2 दिलेला आहे, आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की दुग्गोच्चर या संधीचा विग्रह ओळखा. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स, 4 पर्याय दिलेले आहे. पूर्वीच्या परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न आला होता. आता या ठिकाणी दुग्गोच्चर या संधीचा योग्य विग्रह कोणता असणार आहे, तर हे बघा, दुःख प्लस गोचर. म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 असेल, आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 3 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 19. 19वा प्रश्न आहे की पुढील शब्दांमधून फारसी प्रत्यय ओळखा. आता हे बघा मित्रांनो, फारसी प्रत्यय कोणता, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, दार, बद, की, औ. आता हे बघा मित्रांनो, बद या ठिकाणी आपण जर वापरला तर बदनाम म्हणजे उपसर्ग होतो, परंतु या ठिकाणी प्रत्यय विचारलेला आहे. प्रत्यय म्हणजे शेवटी लागतो. जशा प्रकारे दिमाग, दार, तर या ठिकाणी फारसी प्रत्यय कोणता असणार आहे, तर दार असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 दिलेला आहे, पर्याय जे 1 दिलेला आहे, आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल, आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 20. 20वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की मनू प्लस अंतर या पोट शब्दापासून तयार होणारा अचूक जोड शब्द कोणता. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, 4 वेगवेगळे पर्याय या ठिकाणी दिलेले आहे. आणि प्रश्न आहे की मनू प्लस अंतर कोणता जोड शब्द तयार होतो, तर मनवंतर. म्हणजे ऑप्शन जे 2 आहे, पर्याय जे 2 दिलेला आहे, आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल, आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न विषय मराठी पेपर 1 आणि पेपर 2, भाषा 1 आणि भाषा 2 साठी पाहिले आहोत मित्रांनो. मी भाषा 1 आणि भाषा 2 यासाठी बोलत आहे की जर आपण हिंदी भाषा 1 घेतली तर भाषा 2 मराठी होऊन जाते. जर आपण इंग्लिश भाषा 1 घेतली तर भाषा 2 मराठी होऊन जाते. जर आपण उर्दू भाषा 1 घेतली तर भाषा 2 मराठी होऊन जाते. आणि जर आपण मराठी भाषा 1 घेतली तर फक्त तुम्हाला सेकंड ऑप्शन जे आहे ते इंग्लिश मिळतो. म्हणून भाषा 1 आणि भाषा 2, फक्त हिंदी आणि फक्त मराठी आणि इंग्लिश हेच 2 ऑप्शन असतात भाषा 1 आणि भाषा 2 मध्ये मित्रांनो. तर मी म्हणून भाषा 1 आणि भाषा 2 बोलत आहे. तर हे बघा,
आपल्याकडे प्रश्नसंच अवेलेबल आहे, म्हणजे क्वेश्चन सेट अवेलेबल आहे मित्रांनो. पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपण वेगवेगळे विभाग करून हे प्रश्नसंच तयार केलेले आहे डिफिकल्टी लेवल अनुसार. कारण काठिण्य पातळी जी असते ते सेम असते, ते डिफिकल्ट असते, म्हणजे टोटली डिफरंट असतात मित्रांनो पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये. तर 399 मध्ये तुम्हाला 40 प्रश्नपत्रिका पेपर 1 साठी मिळणार आहे. 399 मध्ये तुम्हाला 40 प्रश्नपत्रिका पेपर 2 साठी या ठिकाणी दिली जाणार आहे मित्रांनो, ज्यामध्ये हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र आणि परिसर अभ्यास पेपर 1 साठी, पेपर 2 साठी हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो. जशा प्रकारे परीक्षा परिषद आपली टीईटीची प्रश्नपत्रिका तयार करते मित्रांनो, तशाच प्रकारे आपण वेगवेगळे सब्जेक्ट वाईज हे प्रश्नपत्रिका या ठिकाणी तयार केलेले आहे. म्हणजे यामधले काही प्रश्न तुम्हाला 21 जून रविवार 21 जून पेपर 1 आणि पेपर 2 भाषा 1 आणि भाषा 2 मराठीमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो. 100% व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.